श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मूर्ख लोकांशी कशा पद्धतीने वागायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही मूर्ख लोकांशी या 10 पद्धतीने वागा. त्यांना त्यांची लायकी समजेल आणि पुन्हा ते आपल्या नादी लागणार नाहीत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर 1. मूर्ख लोक, वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात. त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा, त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागण्याचा प्रयत्न करा, पण ते त्यांचे गुण दाखवतातच. ते म्हणतात ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे. ते कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडेच असते, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरं. 2. ते म्हणतात कुत्रा आहे तो भुंकणारच, म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा संयमरूपी भाकरी खाऊ घालून पुढे निघून जायचे. 3. नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका, कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल ना किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल, तेवढाच त्यांचा माज, घमंड तिथल्या तिथेच उतरेल. 4. या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका, स्वतःला अजिबात कमजोरही समजू नका. स्वतःला त्यांच्यासमोर कमजोर पडू देऊ नका, कारण एकदा का तुमची कमजोरी, तुमचा वीक पॉईंट त्यांना समजला की त्यांचा फायदा घ्यायला ते लोक नेहमी तत्पर असतात आणि त्याचा ते फायदा घेतातच. 5. मित्रमैत्रिणींनो, अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल किंवा या लोकांचा घमंड, अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नमः. त्यामुळे मित्रांनो, अशा लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. 6. घमंडी लोक, तुमच्यावर जळणारी लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने वाट पाहत असतात. ते अगदी डोळ्यात तेल घालून तुमच्या चुकीची वाट पाहत बघत बसलेली असतात ते लोक. म्हणून त्यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जातील. 7. मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका किंवा त्यांना एखादी गोष्ट शिकवायलाही जाऊ नका. यांना कधीही शहाणपण शिकू नका, कारण ते म्हणतात ना, गाढवासमोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळी उठून विचारले की काय, तर रामाची आई कोण, तर तो म्हणतो सीता. अशा प्रकारे हे लोक असतात. अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. ते लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात, वाईट गोष्टी पसरवत असतात. पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं, त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे असते. 9. अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते, म्हणून ते तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात. म्हणून या मूर्खांच्या नादी लागू नका आणि यांच्याशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग, आपले यश कशात आहे ते पाहिलेले बरं. 10. अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानाची अजिबात पर्वा नसते. यांना 4 लोकात किंमतही नसते, महत्त्व नसते. म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्त्व कमी करून घेऊ नका. आपण फक्त शांत राहायचे. मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातूनच दाखवतात. त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं आणि आपण शांत, निवांत राहायचं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.